पाटील 10 तारखेला नागपुरात येणाऱ्या 10 तारखेला नागपुरात ओबीसीचा मोर्चा निघतो. नाही, ते काय आहे की एक शोकांतिका वाटते आणि दुःखही वाटतं की ज्यावेळेस यांच्या लेकरा बाळाला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी विरोध नाही केला, परंतु आज आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळते तर हे विरोध करतायत. म्हणजे किती महाराष्ट्र यांना अस्थिर करायचं आहे विनाकारण, किती यांचं वाईट विचार आहेत की आम्ही तर चांगले विचार यांच्या पोराबाळासाठी ठेवले होते, लेकरा बाळांसाठी ठेवले होते की ओबीसींना आरक्षण मिळतं आहे तर आमचे लोक समाधानी असायचे की मिळू द्या, गोरगरिबांचे लेकरं मोठे होते. आम्ही लढून मिळवलं, यांना कुठं लढावं पण लागलं नाही, दिलं पण आमच्याच लोकांनी, जे आर पण आमच्याच मराठ्यांच्याच नेत्यांनी काढलेत, परंतु आम्ही मराठा समाजाने नेत्यांनी कधी विरोध पण नाही केला. परंतु आज लढून मराठा समाज मिळवतो आहे तर हे विरोध करतायत. खूप मोठं दुर्दैव आहे हे राज्याचं. विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की ओबीसीचं नुकसान करण्याची भूमिका जी आहे ती या जी आरमधून स्पष्ट होताना दिसते. अरे बाबा, ओबीसीचं नुकसान कसं होईल? आमचं नुकसान झालं इतक्या वर्ष. आमचं आरक्षण असूनसुद्धा तुम्ही खात होते. 16% बोगस आरक्षण तुम्ही आमचं खाता, 50%चं वरचं 2% तुम्हीच खाता. परत हे आरक्षण घेऊनसुद्धा 50% ओपनमध्ये तुम्हीच येता. पहिल्यांदा आम्हाला फक्त ओपनचंच आरक्षण होतं. काढा बरं मागच्या लिस्ट सगळ्या. हे येवल्याचा अलिबाबा लय बोलवतो ना छगन भुजबळ, ते 40 चोर संघ घेऊन. त्या अलिबाबाला म्हणा जरा मागचे एक 20 वर्षाची हिस्ट्री काढ बरं, 25-30 वर्षाची. तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपनमधल्या घेतल्या का नाही? सोडा ओपनमधल्या जागा सगळ्या. तुम्हाला म्हणजे आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाहीत, जाऊ द्या. ओबीसी तर खातेत, ओपनमध्ये 50% येऊन बी खातेत, तरी आमची तुमच्या लेकराविषयी नियत चांगलीच. आणि तुमची इतकी वाईट नियत. हे बघा, तुम्ही तर किती विरोध करागाड्या हो. आरक्षण तर मराठ्याला मी महाराष्ट्रातल्या देणारच. कुणावरही अन्याय होणार नाही याची भूमिका आमचं सरकार घेत आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार घेतात. म्हणजे कोणावर अन्याय होणार? काय अन्याय व्हायचा राहिला? अन्याय व्हायचा काय राहिला? आसून दिलं नाही तेव्हा अन्याय वेगळाच. तुम्ही कार्यकर्ते असे पाळलेत तेव्हा अन्याय वेगळाच. त्या परळीत पाळला 1-2, एक इकडचा येवल्याचा अलिबाबा 40 चोर, तो अलिबाबा पाळला. कसा दिसतोय चित्तर? अलिबाबावर दिसतंय का नाही? पांढरे फकाट दाढी चष्मा, ते कसा राईट दिसतोय शिक्का, जसं का त्याचा मावस भाऊ होता अलिबाबाचा. असे पाळलेत. आणि कोणचा मराठा सुखी ठेवलाय? ते परळीची लाभार्थी गँग, त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले, सगळे ओबीसी बदनाम केले. ती गँग, त्या गँगने आता यांना बोलता येणार, त्या गँगीचे 2 नेते, 2 नेत्याला बोलता येणार म्हणून ते दुसरी कोण धरून आणलं एक, आणि त्याच्या तोंडातून यांची भाषा ओढून घेत आहे आणि इकडं जातीवाद पेटून देत आहे. बंजारा समाज सुद्धा आता आक्रमक झालेला पाहायला मिळतो. आपल्याला मोर्चे सुद्धा निघायला सुरुवात झाली की एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा. त्या पाठोपाठ आता वंजारी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे. हे बघा, ज्याच्यात नोंदी आहेत त्यांना दिलं पाहिजे हे मत आम्ही जाहीर केलेलं आहे. कारण यांच्यासारखे आम्ही जातीवादी नाही आहेत. कुणाच्या लेकराचं वाटोळं आम्ही कधी होऊ देत नाहीत. पण तुम्ही आमच्या लेकरांवरती विनाकारण वाटोळं व्हावं म्हणून जे आर चॅलेंज करणार, अरे तुमचे बी होते आहेत, तुमचं वरचं 2% होतं. आणि आम्हाला विरोध कोण करतं आहे? लाभार्थी टोळीचं ऐकून, परळीची लाभार्थी टोळी त्याचं ऐकून त्याचा तर एक डोळा चष्म्याच्या बाहेर यायला लागला आता. असं त्याच्याच जवळचे त्याच्याच जातीतले कार्यकर्ते सांगत आहेत. म्हणजे हे बेकार फेड असते गरिबाचा वाटोळं करायला लागल्यावर. आम्हाला विरोध कोण करतं आहे? ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही ते. धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तर ते परळीच्या लाभार्थी टोळीनं त्यांना हाताखाली धरले. वंजाऱ्याच्या आरक्षणाला मराठ्यामुळं धक्का लागत नाही आमच्या विरोधात ती. आणि हे गोरगरीब धनगराला गोरगरीब ओबीसीला कळायला लागले. ज्यांचं काहीच धक्का लागत नाही ते मराठ्यांच्या विरोधात लढतात. याचा अर्थ यांना ह्या परळीच्या लाभार्थी टोळीला धनगराचा वापर करून मराठ्यासंग भांडणं करायचे. गोरगरीब ओबीसीच्या ते ध्यानात आले. ज्या आरक्षणाला धक्का लागतोय का नाही लागत ते भांडण्याऐवजी ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणजे धनगर आणि वंजारी, ते आमच्या विरोधात मोर्चा काढणार, ते विरोधात आमच्या भाषेचा प्रयोग करणार. मग त्या ओबीसीच्या आणि गरीब धनगरांच्या लक्षात आलं की हे परळीच्या लाभार्थी त्या टोळीचं ऐकून, ती अजित पवारांची टोळी, त्यांचं ऐकून विनाकारण हे धनगराचे आणि मराठीचे भांडणं लावायला लागले. आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे ती प्रत्येक जातीचा वापर करते. आत्तापर्यंत मराठ्याचा केला, आता धनगराचा करायला लागली. ती अशी आहे, त्यांचं काम झालं
की लगेच ते फेकून देतात. ती अशी टोळी आहे ती परळीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते. मोदी साहेबसुद्धा इतक्या मतांनी निवडून नाही आले, इतकी ते मुंडे साहेबाची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी. मोदी साहेब नाही आले, वापर झाला फेकून दिले. आता मराठ्याच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली. मग ते लाभार्थी टोळीला काय करायचं, तर ते एक सापडून आणलं कुंकडून काय नू ते हिंडत इकडून तिकडं बुंगरी ते, आणि त्याच्या माध्यमातून आता धनगर हाताखाली धरायचे. गरीब धनगरांना बीडच्या माहिती आहे, महाराष्ट्रातल्याही माहिती आहे, आणि बीडच्या मराठ्यांनाही माहिती आहे, मराष्ट्रातल्या मराठ्यांना माहिती आहे. ही लाभार्थी टोळी अशी फक्त वापर करते आणि त्यांचं काम झालं की ते कोणावर उलटती. म्हणजे अशी सत्ताच नव्हती, म्हणजे मोगलाची, आणखीन ते रजाकारची, आणखीन कोणाच्या अफगार काय कोणाची होती, इंग्रजाची होती. अशी जुलमी सत्ताच नव्हती, अशी जुलमी येते. यांचा वापर एकदा काम झालं की यांनी फेकलेच. बऱ्याच जाती फेकल्या त्यांनी. बंजारा समाजाचं असंच केलेलं आहे याच्या आधी. त्यांनी याच्या आधी माळी समाजाचं पण तसंच केलेलं आहे. यांची ती सवय. यांना काय महत्त्वाकांक्षा वाढली, यांना महत्त्वाकांक्षा वाढली लिडरशिपची. छगन भुजबळचा काही दिवस वापर केला, लिडरशिप हातात घेतली, यांना महत्त्वाकांक्षा वाढल्या. त्याच्यामुळे हे भाषा कसल्या वापरायला लागलेत. पण यांच्या भाषा आम्ही नीट करणार आहेत इथून पुढं मराठी. लक्ष्मण हाकेंचं एक वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात की 11 विवाह लावा आणि तुमच्या मुलीची लग्न आमच्या मुलासोबत लावा, म्हणजे यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता समोर दिसत आहे. आता कळालं का तुम्हाला मी 2 वर्ष का बोलत नव्हतो? कोणाला बोलायचं आणि कोणाला नाही बोलायचं हे आम्हाला चांगलं माहीत होतं. त्यांच्यात वैचारिक लढाई करणारे कोण, जातीत वाद न होऊ द्यायचं मग कोण, मग ते पडळकर असतील, ते जानकर असतील, ते तायवडे असतील, यांच्यात तो शेंडगे असतील, ते असे लोक होते की जे विचाराची लढाई खेळायची, वैचारिक लढाई. परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या परळीच्या लाभार्थी टोळीचं, आणि गोत्यात आणायचे मराठे, धनगर आणि गोरगरीब ओबीसी. त्याच्यासाठी आम्ही कधी बोलतच नव्हतो. आम्हाला माहीत होते गढूळ विचार आहे, गढूळ पाण्यातलं. त्याला स्वच्छ पाणी लागतं, अस्सल पाणी लागतं की ते वैचारिकच लढाई खेळतं. तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेकबाळ आमची लेकबाळ समजिली आम्ही? कधी धनगराला बोललोत? कोणच्या ओबीसी लेकीबाळ तुला कोणी अधिकार दिला रे? लेकीबाळीला बोलायचं? आता पहिली भरली त्याच्यात. आता धनगरांनाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली, आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं परळीच्या त्या टोळीचं ऐकून. आणि ती टोळी कोणाचीच नाही, किती तर धनगरच लोक सुद्धा त्यांनी मारून टाकलेत. त्या पिठीला मारून टाकले धनगराचं पोरग तळ्यात, एकुलतं एक. ह्याच लाभार्थी टोळीनं कित्येक तरी धनगर मारलेले त्यांनी हातापाय मोडूस तर. आणि याच्या माध्यमातून फक्त त्यांना डाव साधायचा आहे. त्याला नाही मोजीत मी, अंगिनी तर नाही त्याला. आता इथून पुढच्या काळात ना जशाल तसंच होणार आहे. आता ते शांत बसलो ना जर आम्ही, नको स्थिर राहिलं पाहिजे. पण तुम्ही जर आई बहिणीपर्यंत जाणार असलात आणि असले गढूळ पाण्यापासून झालेले असल्या गढूळ विचाराचे लोक आम्ही थोकतो असल्यावरती, आणि इथून पुढे आता दुमताच निघणार आहे. आता लढायचं व्हायचं असेल ना तर होऊ द्या. आता होऊन द्यायचं असलं तुम्हाला तर असल्या नाशक्याच्या नादी लागून ओबीसी तर मराठ्यात भांडणं लावायचेत का? तुम्ही आमच्या लिकीबाळीपर्यंत बोलणार, लिकीबाळीपर्यंत बोलणार तुम्ही? थांब थोडं तो आता. आरक्षणाला विरोध केला म्हणून काही पालकांनी आपल्या मुलांच्या ज्या टीसी आहेत त्या काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे नांदेडमध्ये. मनोहर धोंडे यांची ती शिक्षण संस्था. नाही ते मला नाही माहिती ते काढलंय का कोण काय, पण तो 10-15 बार इथं अंतरवालीला आलता. मला ते आजच कळालं नाव तुमच्याकडून त्याचं ते आहे म्हणून. तर आम्हाला त्या नावाची अपेक्षा पण नव्हती की ते माणूस असा करू शकत. तो जर मराठ्यांना आरक्षण मिळतं आहे म्हणून चॅलेंज करत असला तर ते 10-15 वेळेस इथं आलतं. त्यावेळेसही आम्हाला वाटलं होतं की चांगलं आहे. आणि आम्ही कधी लिंगायत समाजाला विरोध नाही केला. लिंगायत समाज आमच्यासोबत आहे, आम्ही पाठीशी राहतो त्यांच्या हमेशा, तेही आमच्या पाठीशी उभं राहतात. आम्ही जातीवादी असतो, लिंगायत समाजाला आम्ही जळावरतीचे असतो, तर त्यांचे दिलीप सोपलसारखे लोक मराठ्यांनी निवडूनच आणले नसते. कारण हे असल्या नासक्या लोकांमुळं हे होतं आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नाही आणखीन की तुम्हाला जरी तुम्ही आमच्या आरक्षणात आडू येणार असलात तर तुम्हाला कोणत्या योजना लागू झाल्यात ते आम्हाला चांगलं माहिती आहे, आणि त्या तुम्हाला कधीच मिळू शकत नाहीत.
त्या साध्या एका समितीवर किंवा शासन निर्णय बी नाही, कॅबिनेटच्या निर्णयावर आणि बैठकीत घेतलेले निर्णयावरती काही योजना दिलेल्या आहेत की ज्या समुदायाच्या योजना तुम्हाला खाताच येत नाहीत त्यासुद्धा तुम्ही घेतल्यात. आम्ही चॅलेंज करू मग त्या. बरं, अगदी एक शेवटचा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी असं म्हटलंय की मागासलेपण हा आता राजकीय लाभाचा विषय झालेला आहे. राजकीय नेते भांडणं लावतात पण त्यातून कुणालाही काही मिळत नाही. गडकरी साहेब राजकारण करायचं ते करते, ते आम्हाला पटलं बी आणि ते खरं बी आहे. तुमच्यासारखा मुरब्बी माणूस की ज्याला महाराष्ट्राची संस्कृती, देशाची संस्कृती चांगली माहिती आहे, तुम्ही चांगल्या मुशीत विचाराच्या वाढलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण आरक्षणावर तुम्ही बोलून आमच्या लेकराबाळांच्या अस्तित्वाला घालू नका किंवा त्याला गैरसमज पसरू नका की ते राजकीय अजेंडा झाला, नमका झाला आणि तमका झाला. लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमचा कुठं अजेंडा राजकीय होता? तुम्ही थोडेच मागास आहेत म्हणून राजकीय अजेंडा होता. तुम्ही ते एवढे हुशार होते, मुशीद होते, तरी तुम्हाला दिल्लीला पळून लावलं. तुमच्यासारखा मुरब्बी, चांगला विकास करणारा, खरं बोलणारा माणूस महाराष्ट्राला पाहिजे होता. ती गरज होती, तुम्हाला नाही राहून दिलं. मग त्याला तेच जोडावं का आम्ही आता? राजकारणातले मागास एकामेकाच्या मागा लागले आणि दुसऱ्या मागासाला हाकून दिलं मुंबईला. तुमच्यासारख्या खूप उच्च शिक्षित, उच्च विचाराच्या माणसांकडून आम्हाला ह्या अपेक्षा नाही आहेत. इथून पुढं तरी तुमच्याबद्दलची जी आमच्या मनात प्रतिमा आहे ती निघून जाऊ नये एवढी आमची इच्छा आहे. कारण तुमच्यासारखा ग्रेट माणूस नाही आहे हे तुम्ही समजून घ्यावं असं म्हणणं आहे. त्याला उगाच वेगळा रंग देऊ नये की मागाससिद्ध होणं म्हणजे राजकीय फायदे उचलणं, याला तीव्र रंग देऊ नये. कारण आमच्या लेकराबाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही मात्र आम्ही तुम्हाला मानणाऱ्यातले लोक आहेत.